मंडळी, कोल्हापूरचं चहाशी असणारं एक अनोखं नातं आज मी निव्वळ कोल्हापुरी पोरगी म्हणून नव्हे तर एक कट्टर चहाप्रेमी म्हणून आवर्जून सांगणार आहे। खरं तर लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातच चहाला जरा जास्तच प्रसिद्धी मिळाली असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण महाराजांनीच चहा प्रकरणाला राजमान्यता दिली ती गंगाराम कांबळे यांच्यामुळे। आता थोडंसं गंगाराम कांबळे यांची पार्श्वभूमी जाणून घेऊया। महाराजांच्या राजवाड्यातल्या पागेमध्ये गंगाराम कांबळे हे नोकर म्हणून कामाला होते। आता तत्कालीन समाज हा अस्पृश्यता मांडणारा होता आणि अशा परिस्थितीमध्ये गंगाराम कांबळे यांनी तिथल्या हौदातलं पाणी पिण्याचं धाडस केलं। तिथं असणाऱ्या उच्चवर्णीय सेवकांनी हे पाहिलं आणि गंगाराम कांबळेंना बडवलं। बरं, ते इथंच थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी खोटा चोरीचा आळ हा गंगाराम कांबळेंवर टाकला आणि तिथंही त्यांना प्रचंड मारलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। आता या सगळ्या घटना प्रकारामध्ये शाहू महाराज हे कोल्हापूरमध्ये नव्हते, ते व्हॉइसरॉयच्या भेटीला गेले होते। जेव्हा महाराज परत कोल्हापूरमध्ये आले त्यावेळेला गंगाराम कांबळेंनी महाराजांची भेट घेतली आणि त्यांना झालेला सगळा प्रकार सांगितला। महाराजांनी तत्काळ दोषींना बोलावून घेतलं, साऱ्या प्रकरणाची चौकशी केली आणि त्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली। आणि त्याच वेळेला महाराज गंगाराम कांबळेंना म्हणाले की आज मी तुला नोकरीतून मुक्त करत आहे, आता तुला वाटेल ती मदत घे, पण एक स्वतःचा स्वतंत्र धंदा सुरू कर। मग काय, गंगाराम कांबळेंनी भाऊसिंगजी रोडवर टाउन हॉलच्या लगतच एक स्वतःचं चहाचं दुकान थाटलं आणि त्या दुकानाला नाव दिलं सत्यशोधक हॉटेल। आता या हॉटेलमध्ये काटेकोरपणे स्वच्छता होती, इतर हॉटेलपेक्षा दरही कमी होते, त्यामुळे प्रचंड गर्दी व्हायची। पण नंतर लोकांच्या लक्षात आलं की हे हॉटेल एका दलितानंच सुरू केले। मग काय, लोकांना राग येऊ लागला आणि त्यांच्या तक्रारी या महाराजांपर्यंत लोक करू लागले। ही बातमी महाराजांना कळाली तेव्हा महाराज एके दिवशी नेहमीप्रमाणे कोल्हापूरमध्ये फेरफटका मारायच्या निमित्तानं बाहेर पडले आणि त्यांनी आपली गाडी ही गंगाराम कांबळेच्या हॉटेलकडे वळवायला सांगितली। तिथं गेल्यानंतर महाराजांनी गंगाराम कांबळेंच्या हातचा चहा मागवला आणि तो चहा सगळ्यांसमक्ष पिला। मग काय, खुद्द राजानंच चहा पिलाय म्हटल्यावर सगळ्यांना चहा प्यावाच लागला। तेव्हापासून गंगाराम या नावाला गंगेपेक्षाही जास्त महत्व प्राप्त झालं आणि त्या हॉटेलला चहा पिण्यासाठी गर्दी वाढू लागली। अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये एका सामाजिक चळवळीची सुरुवातच एका चहाच्या घोटामुळे झाली असं म्हटलं तरी हरकत नाही। असं हे कोल्हापूरचं चहाशी असणारं अनोखं नातं।